जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपराम्. शुकासारिके पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय वंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 21 समास 4 साधन निरूपण. आपण आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करताना पहिला समास त्याग निरूपण पाहिला. मग त्याग कशाचा करायचा, तर त्याग मायेचा करायचा, म्हणून दुसरा समास माया निरूपण पाहिला. नंतर या मायेचे अधिष्ठान ब्रह्म आहे याचा विचार ब्रह्म निरूपण या समासात केला. आता या ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी काय करायचे, तर साधना करायची. ती साधना कशा प्रकारे करायची, कोणती साधना करायची, हेच आता आपण साधन निरूपण या समासात पाहणार आहोत. ब्रह्मनिरूपणाच्या शेवटच्या भागात विचार करताना आपण पाहिले की माया तोडण्याचा प्रयत्न केला तर ती आणखीनच घट्ट होते. म्हणून तिला धरण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न करणारे वेडे आहेत. त्यासाठी मायेचे वर्म जाणून तिला ओळखावे. त्यासाठी चक्रव्यूह व कोविड्यांच्या कड्यांचे 2 दृष्टांत समर्थांनी सांगितले. गुंतलेल्या कड्या सोडवण्यासाठी त्या पुन्हा पुन्हा एकमेकात गुंतवाव्या लागतात व त्या गुंतवता गुंतवता अचानक त्या सुटतात. त्याप्रमाणे मायेत राहूनच मायेचे निरसन करावे लागते. अशी ही माया अशाश्वत मिथ्या तर आहेच, परंतु अत्यंत ती नाटकी आहे. कारण ती सर्वांना भुलवते. मीपणाच्या मगरमिठीतून ती लवकर सुटत नाही व विवेकाने देहात तिचा शोध घ्यायला गेलं तर ती सापडतही नाही. अशा या मायेचे वर्म ओळखून माया केवळ कल्पना आहे हे लक्षात घ्यावे. विचार केला असता विविधतेने नटलेली ही माया शेवटी परब्रह्मात लीन होते. अशी आधी अनेकत्वाने असणारी माया एकपणात विरघळते व नंतर एकपणाचाही निराश होतो. तेव्हा जे उरते ते आत्मस्वरूप आहे. असे हे तुझे खरे स्वरूप तुला कळत नाही याचं आश्चर्य वाटते असे समर्थ म्हणतात. ते आत्मस्वरूप तू जीवभाव धरून सांभाळून पाहिले तर ते तुला कधीच कळणार नाही. ते ज्या साधनेने कळते ते साधन तू ऐक, त्यानंतर आनंदाचे सोहळे तू भोगशील असे समर्थ सांगतात. आता आपण समर्थ कुठली साधना सांगतात याचा विचार साधक निरूपण या समासात करणार आहोत. साधक निरूपण आपण सगळे साधक आहोत, त्यामुळे अत्यंत बारीक बारीक गोष्टींचा विचार ओविचार थोडासा संदर्भात नसला तरीही आपण साधक या दृष्टीने करणार आहोत. कारण आपल्याला सुद्धा साधना करून त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे. म्हणून साधन निरूपण हा अत्यंत महत्त्वाचा समास आपण अभ्यासणार आहोत. समास चौथा साधन निरूपण.
श्रीराम समर्थ श्रीराम. जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार. जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध सिद्ध झाले श्रीराम. मायेच्या पलीकडे जाण्यासाठी साधना करावी लागते. ही साधना कशी करायचा याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये अनेक संतांनी अनेक पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे. कारण प्रत्येक माणसाची आवड, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून अनेक प्रकारच्या साधना सांगाव्या लागतात. कुठल्याही एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करून त्या समजून घ्याव्यात. त्यातील आपल्याला आवडेल ते साधन आपण निश्चित करावे आणि त्या साधनेच्या आधाराने पैलतीरावर जाण्याचा प्रयत्न करावा. पण आपल्यासाठी हे साधन कोणचं योग्य आहे हेच आपल्याला कळणे अत्यंत अवघड जाते. श्री गुरूंशिवाय ते आपल्याला कोण सांगणार. म्हणून अनेक प्रकारच्या साधना असल्या तरी त्यातील मुख्य सार समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार. या साधनांच्या द्वारा मायाजाळाच्या पलीकडे जाणे हाच साधनेचा मुख्य हेतू आहे. या साधनेनेच अनेक साधक सिद्ध झालेत याचा निर्वाळा समर्थ देतात. अशा निश्चयात्मक आश्वासनाने साधकाची साधनावरील निष्ठा वाढते. साधना करायची म्हटलं तर आपल्या रोजच्या व्यस्त जीवनात आपल्याजवळ वेळच कुठे असतो. मग दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा एवढे मोठे मोठे जाडे जाडे ग्रंथ पाहूनच तर आपल्याला धडकी भरते. एवढे ग्रंथ मी कधी वाचणार, कधी त्या ग्रंथांचा अभ्यास करणार, कधी ते तत्वज्ञान समजून घेणार असे मला वाटते. मग त्यापेक्षा ते वाचूच नाही असाच आपण पटकन निर्णय करून टाकतो. पण डॉक्टर काका म्हणतात की हे एवढे मोठे मोठे ग्रंथ जरी दिसत असले ना तरी त्यात जे तत्वज्ञान आहे तत्वज्ञानाचा भाग फार थोडासा असतो. तत्वज्ञानाने च्या शास्त्रीय मुख्य संकल्पना अत्यंत थोड्या असतात. कुठल्याही ग्रंथातून केवळ त्या संकल्पना समजून घ्याव्या तरी, कारण सगळ्या ग्रंथांमध्ये एकच तत्व आहे. आपल्या आवडीच्या ग्रंथातून परमार्थाच्या मूलभूत संकल्पना फक्त समजून घ्याव्यात. त्या मूलभूत संकल्पना म्हणजे जीव काय आहे, कुटस्थ चैतन्य म्हणजे काय, ईश्वर व ब्रह्म या संकल्पना समजून घ्याव्या. जीव, कुटस्थ चैतन्य, ईश्वर, ब्रह्म या चार असल्या तरी त्यात फरक नाही. केवळ उपाधीमुळे त्या वेगळ्या वाटतात. उपाधी बाजूला केली की ते एकच आहे. मग ही उपाधी कशी बाजूला करायची हे एका आपण थोडंसं उदाहरणाने पाहूयात. की जीव, ईश्वर व ब्रह्म हे एकच आहे असं म्हटलं जातं. फक्त त्याची उपाधी बाजूला केले की ते एक आहे. मग समजा इथे एक मोठा रांजण पाण्याने भरलेला आहे. त्या रांजणामध्ये एक आणखी लहान मडकं पाण्याने भरून ठेवलं आहे. त्यातच अजून एक लहान मडकं पाणी भरून ठेवलं आहे. प्रत्येक मडक्यात पाणीच आहे. मडकं सगळ्यात जे लहान आहे ना ते फुटलं तर त्यातील पाणी मोठ्या मडक्यात जातं. खरंच जातं का हो? कारण मडकं पाण्यातच आहे तर ते जाईल कसे दुसरीकडे? सगळ्यात मोठ्या रांजणातील पाण्यातच लहान दोन मडकी आहेत. त्यामुळे फक्त बोलण्यापुरते लहान मडक्यातही पाणी आहे असे बोलावे लागते. त्यामुळे सगळ्यात लहान मडकं फुटलं तरी पाणीच आहे. दुसरं लहान मडकं फुटलं तरी पाणीच आहे. व सगळ्यात मोठं मडकं म्हणजे रांजण, यातही पाणीच आहे. तिन्ही मडक्यात पाणीच आहे. पाण्याशिवाय दुसरं काहीही नाही. अगदी तसेच इकडे की ब्रह्म हे मोठ्या रांजणासारखे सगळीकडे व्यापून आहे. त्या रांजणात लहान मडकं म्हणजे ईश्वर. या ईश्वराला मायेची उपाधी आहे. व सगळ्यात लहान मडकं म्हणजे जीव. या जीवाला अविद्येची उपाधी आहे. दोन्ही लहान मडक्यांची माया व अविद्येची उपाधी बाजूला केली तर फक्त ब्रह्मच आहे. केवळ उपाधीमुळे ते वेगळे वाटतात. ब्रह्म कसं आहे तर ते निरपेक्ष व्यापक आहे. ईश्वर
सापेक्ष व्यापक आहे. ईश्वराने चर व अचर सृष्टी करून अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे. तर जीव हा अल्पव्यापी आहे. म्हणून जीवाने साधन करायचे. जीवाने ईश्वराची उपासना करायची. ईश्वराच्या आज्ञा पाळायच्या. उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत करायचं. चित्त शुद्ध व शांत झाले की जीवाला ब्रह्माशी एकरूपता साधता येते. अशी एकरूपता साधली की तो सिद्ध होतो. सिद्ध होण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. त्यामुळे नेमके कोणते साधन करायचे हे समजत नाही व साधक गोंधळात पडतो. पण समर्थ नेमके साधनेचे सार आपल्याला या समासात सांगणार आहे. त्यामुळे हा भवसागर ही माया नदी आपल्याला पार करता येणार आहे. साध्य ते सिद्ध हा प्रवास करताना त्यात 4 घटक आहेत. एक सिद्ध, साधन, साधक आणि साध्य. तर सिद्ध म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर चमत्कार करणारे, सगळीकडे अग्नी म्हणजे ज्वाला पेटलेल्या आहे आणि त्यात तो उभा आहे, पाण्यात उभा आहे, असं काहीतरी चमत्कार करणारेच आपल्याला सिद्ध आपण समजतो. पण परमार्थ दृष्टीने ज्याचे जीव व ब्रह्म यांचे ऐक्य सिद्धीला गेले आहे तो म्हणजे सिद्ध आहे. त्याला नित्य प्राप्तीची प्राप्ती झालेली असते. जीव व आत्म्याचे ऐक्य अजून झाले नाही त्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे नित्य प्राप्तीची जणू पुन्हा प्राप्तीसाठी साधन करतात ते साधन. तर जीव व आत्मा नित्य एकरूपच आहे हे न कळल्याने नित्य प्राप्तीसाठी साधना करणारा साधक आणि साधक साधना करून जे साध्य आहे, जे आत्मतत्व आहे ते मी आहे हे तो साध्य करतो त्याला साध्य म्हणतात. आपल्याला व्यवहारात काहीतरी प्रयत्न केले तरच काहीतरी प्राप्त होते असे वाटते. एखादा विद्यार्थी आहे, त्याला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्याला अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्याला यश मिळते. म्हणजे अभ्यासाचे कष्ट प्रयत्न त्यासाठी करावेच लागतात. म्हणजे काही केले तरच काही प्राप्त होते हे व्यवहाराच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. परंतु आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काहीही करायची गरज नाही. कारण ब्रह्मतत्व, आत्मतत्व हे नित्य प्राप्तच आहे हो. कारण तेच प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. त्यामुळे त्या प्राप्तीसाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही. मग नित्यप्राप्त म्हणजे काय? तर आज, आता, या क्षणी देखील मी ब्रह्मरूपच आहे. पण अज्ञानाने मी स्वतःला देह समजते आणि देह समजणे हे अज्ञान आहे. म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. साधन हे केवळ अज्ञान निवृत्तीसाठी आहे. साधनेने एकदा अज्ञान दूर झाले की जणू काही नित्य प्राप्तीची पुन्हा प्राप्ती होते. नित्य प्राप्त असणाऱ्या त्या स्वरूपाचा मला विसर पडला म्हणून साधना करावी लागते. ती साधना कशी करायची हेच तर समर्थ आपल्याला इथे आता सांगणार आहेत ना. कारण परमार्थ क्षेत्रात सर्वश्रेष्ठ साधन हे विचार आहे. हे सर्व श्रीगुरु संत आपल्याला नेहमी सांगतात. विचारांनी चित्त शांत आणि शुद्ध होते. पण आपल्याला इतर साधना करणे सोपे वाटते, पण विचारांची साधना करणे कधीच जमत नाही. नामस्मरण, सत्यनारायण पूजा, पारायण या साधना सोप्या वाटतात हो. त्याने थोडेफार पुण्यही मिळते. ते सर्वथा आपल्याला करायचे आहेच. परंतु मुख्य साधन विचार आहे. हा विचार कसा करायचा की त्यामुळे साधकाचा सिद्ध होता येईल याची प्रक्रिया डॉक्टर काकांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीद्वारे आपल्याला सांगितले आहे. तसं पाहिलं तर सध्या आपण ज्या ओवीचा विचार करतोय त्याच्याशी या प्रक्रियेचा प्रत्यक्ष संबंध नाही. परंतु आपण सगळे साधक आहोत ना, त्या दृष्टीने आपल्याला ओवी कशी अभ्यासायची व त्याद्वारा माझे स्वरूप मुळात सच्चित आनंद कसे आहे हे लक्षात घ्यायचं आहे ना. कारण मला माझ्या मूळ स्वरूपाची सध्या ओळख नाही आहे, ती ओळख करून घ्यायची आहे. कारण मी नित्यप्राप्तच आहे ना. त्यासाठी आपण काकांनी सांगितलेल्या ओवीच्या आधारेच
ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ, जाहले असती केवळ माझ्याच ठाई श्रीराम. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की मनुष्य जात हा शब्द वापरतात ना, तेव्हा संस्कृतमध्ये मनुष्य जात म्हणजे सगळी माणसं असा त्याचा अर्थ होतो. मग एकदा देखे मनुष्य जात म्हटल्यावर पुन्हा लगेच सकळ पण शब्द वापरला हो. मग हा का वापरला असेल? सकळ म्हणजे पण सगळेच अर्थ होतो ना. मग येथे दुरुक्ती सांगितली आहे. एखादी गोष्ट जर मनावर ठसवायची असेल तर ती आपण दोनदा सांगतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पण मनुष्य जात व सकळ दोन्हीही शब्द वापरले आहे. ते सांगतात की येथे मनुष्य जात या शब्दाची व्याप्ती लक्षात घ्यायची. सगळे म्हणजे आजपर्यंत जेवढी माणसं होऊन गेली, आता आहेत व पुढे पण जन्माला येतील, ती सगळी माणसं स्वभावता भजनशील म्हणजे ती सगळी फक्त भगवान श्रीकृष्णाचं भजन करतात. पण आपल्याला लगेच शंका येते, असे सगळेच्या सगळे लोक कसे काय भजन करतील हो? कारण आपल्याला तर माहिती आहे किती लोक नास्तिक असतात. काही जणांना तर श्रीकृष्ण कोण हे देखील माहीत नसते. सगळे लोक भगवान श्रीकृष्णाचे भजन पूजन उपासना करतात हे कदापि शक्य नाही आहे. लहान मुले तर जन्मताच भजन कसे करतील? अमेरिका सारख्या देशांमध्ये तर अजूनच नास्तिक लोक आहेत. मग त्यांना तर श्रीकृष्णाबद्दल काही माहितीच नसेल तर ते श्रीकृष्णाचं भजन कसं काय करतील? पण व्यावहारिक उत्तर त्याचे नाहीच आहे. मग सगळेच लोक भजन करतात म्हणजे काय हो? व नंतर ते लगेचच सांगतात की जाहले असती केवळ माझ्याच ठाई. की आतापर्यंत जितकी होऊन गेलेली माणसे आहे, सध्या आहेत आणि पुढेही जे होतील, त्यांच्यामध्ये त्यांच्यातील आत्मा श्रीकृष्ण आहे, म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे. त्याच्यापासूनच ही सगळी निर्माण झालेली आहेत. म्हणून हे सगळे लोक माझेच आहे असे असे भगवान म्हणतात. आपल्याला आपण विचार करतो आहे की सगळेच लोक भजन कसे करतील? भजन म्हटल्याबरोबर आपल्याला काही गाणारे लोक बसलेले आहेत, एकीकडे तबलावाला आहे, दुसरीकडे पेटी वाजवणारा आहे आणि गाणं सुरू आहे, याला आपण भजन म्हणतो. ते पण भजन आहेच, पण येथे भजन याचा थोडासा दुसरा विचार आपण करूयात. की पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसामध्ये उपजतच 3 प्रेरणा असतात. अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा. तर अस्तित्वाची प्रेरणा म्हणजे काय? तर प्रत्येकाला आपण नेहमी कायमस्वरूपी असावे असंच त्याला वाटतं. की माझा हा देह कधीच जाऊ नये असं त्याला सतत वाटत असतं. व्यवहारातही आपण असं करतो ना, की व्यवहारात मार्केटमध्ये गेलो तर आपण नेहमी खरेदी करताना टिकाऊ वस्तू घ्यावी असंच म्हणतो की नाही? की जी जास्त काळ टिकेल. म्हणजे साडी घ्यायला गेलो तर जास्त दिवस ती कशी टिकेल, त्याचा रंग पण किती दिवस चांगला राहील हा विचार करतो की नाही? वस्तू घेतानाही तिची क्वालिटी पाहतो, ती टिकाऊ आहे की नाही पाहतो आणि टिकणारी वस्तूच खरेदी करतो. एवढंच नाही तर दारावर जेव्हा आपण सणावाराला झेंडूचं तोरण लावतो, आपण झेंडूचंच तोरण का लावतो? कारण झेंडूचं फूल जास्त दिवस टिकते. कोणी पारिजातकाचं किंवा इतर फुलांचे तोरण दारावर लावत नाही. जास्त दिवस टिकावे म्हणून आता तर प्लास्टिकचे लावतात. हा भाग वेगळा. म्हणजेच आपला देह असो की वस्तू असो, ती असली पाहिजे, टिकली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. म्हणजे अस्तित्वाची प्रेरणा प्रत्येकाकडे आहे आणि आपण अस्तित्वाची प्रेरणा आपल्या देहावर अवलंबून ठेवतो. ज्ञानाची प्रेरणा प्रत्येक जीवाला सतत कुठली ना कुठली गोष्ट जाणून घ्यावी वाटते, समजून घ्यावी वाटते. त्यासाठी आपण अनेक प्रकारचे न्यूजपेपर वाचतो, टीव्हीवर सारख्या बातम्या ऐकत असतो. कोणाच्या घरी गेलो ना, त्यांनी आपल्याला चहा दिला तरी लगेच आपलं सुरू होतं, तुमच्याकडच्या कब्बशा किती छान आहे हो, कुठून आणल्या आहे, केवढ्याला आणल्या आहे. म्हणजे प्रत्येकाला सतत काही ना काही जाणून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे थोडक्यात सतत ज्ञानाची वखवख सुरू असते. असे कितीही ज्ञान मिळवले ना तरी ते ज्ञान अपूर्णच आहे. तिसरं म्हणजे सुखाची प्रेरणा.
प्रत्येकाला आपण सुखी आनंदी असावे असं सतत वाटत असते. त्यासाठी रात्रंदिवस तो सुखासाठी धडपडत असतो. तरीही त्याला पूर्ण सुख कधीच प्राप्त होत नाही. याचा विचार आपण बऱ्याच वेळा केलेला आहे की अशा या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रत्येक जीवाला असतात. मग तो नुकताच जन्मलेला लहान बाळ असेल ना, तर त्याच्याही ठिकाणी त्या प्रेरणा असतातच. म्हणूनच तर समर्थ म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. तर लहान मुलांना कसे असतात यासाठी डॉक्टर काका सुंदर उदाहरण देतात की लहान मूल जन्माला आल्याबरोबर 3 कारणांनी रडत असते. त्याला भूक लागली की ते रडते, अचानक अंधार झाला, त्याच्या आजूबाजूला कोणी नसले की ते रडते, आणि त्याचं दुपटं भिजलं, ओलं झालं की ते रडते. मग त्या नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या मागेही या 3 प्रेरणा असतातच. मूल का रडते? भूक लागली की मूल रडते. भूक का लागते? माझं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी प्रत्येक जीवाला भूक लागते. जीवाच्या ठिकाणी भुकेची संवेदना होणे म्हणजेच आपल्या अस्तित्वाची प्रेरणा आहे. या प्रेरणेचा उगम कुठे आहे? तर तो सद्रूप आत्म्यामध्ये आहे. मी असावं, मी जगलं पाहिजे, मी टिकलं पाहिजे असं जे सतत वाटते ना, ती सच्ची प्रेरणा आहे. मूल अंधार झालं की रडते, कारण त्याला सुद्धा अंधार झाला की कुठलंच वस्तू काहीच दिसत नाही. कारण त्याची अंधार झाला की त्याची जी जाणण्याची प्रेरणा आहे ना, ती पूर्ण होत नाही. मग आपण बघा, नेहमी लहान मूल इकडं तिकडं टकमक पाहत असते. आपण म्हणतोय, बघ कसा इकडं तिकडं टकमक पाहतो आहे. कारण मला कळलं पाहिजे, ही जी ज्ञानाची प्रेरणा आहे ना, ही त्याला चित्कडून आलेली आहे. ज्ञान ही चितरूप आहे. जाणणे ही चितची प्रेरणा आहे. म्हणून अंधार झाला तर त्याला काही जाणता येत नाही, म्हणून मूल रडते. दुपटं ओलं झाले की लहान मूल रडते, कारण दुपटं ओलं झालं की ते गार लागते, आणि गार लागलं की दुःख होते. दुःख झालं की मूल रडते, कारण त्याला सुख हवं असते. ही सुखाची प्रेरणा आहे ना, सुख म्हणजे आनंद, ही सुद्धा प्रेरणा त्या आत्म्याकडूनच जीवाला प्रत्येक असतेच. मग या तिन्ही प्रेरणा आत्म्याकडून आलेल्या आहेत. म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्रेरणा प्रत्येक जीवापाशी असतातच. त्याच्या पूर्ततेसाठी लहान मुलांच्या हाती रडणे एवढेच असते. परंतु वय वाढल्यानंतरही त्या प्रेरणेच्या पूर्तीसाठी मी जर देहावर, वस्तूंवर, विषयांवर, इंद्रियांच्या पदार्थांच्या वर आपली भिस्त ठेवत असेल, त्यावर अवलंबून ठेवत असेल, वासनांच्या आधारांनी सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून तडफडत असेल, ज्ञान म्हणजे माहिती मिळवण्यासाठी स्पर्धेतून, ईर्षेतून ती जमा करीत असेल, आणि वाटेल ते झाले ना तरी माझे हे शरीर जाऊ नये म्हणून केविलवाणा जर मी प्रयत्न करीत असेल, तर हा प्रवास सगळा बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणून परमार्थशास्त्र सांगते की या प्रेरणेचा उगम जेथून आहे ना, त्या उगमाकडे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जो उगम आहे तेच माझे स्वरूप आहे. ते त्या स्वरूपाशी ऐक्य पावणे म्हणजेच तर सच्चिदानंद पदवी प्राप्त करणे नो. सच्चिदानंद म्हणजे काय? तर सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, की जे व्यक्ती वस्तूवर अवलंबून नाही. काही असलं तरी ते आहे आणि काही नसलं तरी ते आहे. तिन्ही काळाच्या अतीत ते आहे, असं ते सत तत्व आहे. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. व्यवहारात ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीशिवाय ज्ञान कधीच होत नाही. त्रिपुटीयुक्त ज्ञानात नेहमी भेसळ आहे, म्हणून त्याला आपण वृत्तीज्ञान म्हणतो. परंतु आत्मज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय नाही, तर केवळ ज्ञान आहे. तेथे जाणण्याची वस्तू व जाणणारा दोन्ही नाही, तर केवळ ज्ञान आहे. म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे. आनंद, विषय निरपेक्ष सुख, एकही विषय नसतानाही केवळ तिथे आनंदच आहे. भोग व भोगणारा दोन्ही नसतानाही तेथे सुख आहे. असं सच्चित आनंद हे माझं खरं स्वरूप आहे. असा सच्चित आनंद असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी या तिन्ही प्रेरणा आहेत. मी पण
सच्चित आनंद रूप आहे म्हणून माझ्याही ठिकाणी त्या प्रेरणा आहेत. हे समजून घेतले की सच्चिदानंद आत्म्याशी मी एकरूप होते, तो आत्मा मी आहे, हे एकदा कळलं ना की जगताकडे धावणे, बाहेरची जी आपली धाव आहे ना ती थांबते आणि शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, आनंद हा जीवनाचा स्थायीभाव होऊन जातो. त्यासाठीच तर आपली एवढी धडपड सुरू आहे ना. त्यासाठी या ओवीचा आपण इतका सविस्तर अभ्यास केला. हे समजण्यासाठीच समर्थ आपल्याला साधन निरूपण हा समास सांगत आहे. आता प्रत्यक्ष साधना कोणत्या कराव्यात ह्या साधना सांगण्यास समर्थ दुसऱ्या ओवीपासून सुरुवात करतात. ते हे जाण रे श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान, निज ध्यासे पावती श्रीराम. या ओवीत समर्थ श्रवण, अध्यात्म निरूपण, मनन आणि निधिध्यासन अशा 4 स्तरावर साधना करावी असे सांगतात. परमार्थात सर्वात प्रथम श्रवण सांगितले आहे. 9वीता भक्तीत पहिली भक्ती श्रवणच सांगितली आहे ना. श्रवणात वेदांत शास्त्राविषयी, भक्तीविषयी, योगासंबंधी जेवढं काही जाणणं आवश्यक आहे ना ते सगळं ऐकावं, वाचावं आणि सांगावं. या तिन्ही गोष्टींना श्रवणच म्हणतात. वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निर्णयाला श्रवण म्हणतात. केवळ ऐकणे, वाचणे म्हणजे श्रवण नाही. ते श्रवण आहे, परंतु ऐकल्यानंतर वेदांचं तात्पर्य कशात आहे हे कळलं पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने श्रवण होते. वेदांताचे तात्पर्य कुठले आहे हो? की ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापराहा. की ब्रह्म सत्य आहे व दिसणारं जग मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ प्रतीती मात्र सत्तावान आहे. मग जेवढा वेळ भासते तेवढाच वेळ ते सत्य असते. ज्ञानाने त्या भासणारे जे जग आहे ना ते निवृत्त होते. निवृत्त याचा अर्थ ते काही नष्ट होते, संपते असं नाही, तर त्याचे खरे स्वरूप कळते. म्हणजेच वेदांताचे तात्पर्य वर्म आपल्याला कळते. मग सतत त्यासाठी अभ्यास करावा लागतो. सतत अभ्यासाने हे स्वरूप आपल्याला कळते. ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवतासारखे, दासबोधासारखे ग्रंथांचा स्वाध्याय करावा आणि पंचदशी, विचारसागर सारख्या ग्रंथांचे चिंतन ऐकावे. एकदा ग्रंथ वाचून तो सोडून न देता केलेलाच अभ्यास पुन्हा पुन्हा करत जावा. मग हा अभ्यास कुठपर्यंत करायचा असा प्रश्न निर्माण होतो. तर जोपर्यंत वेदांताचे तात्पर्य काय आहे की ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापराहा, की हे तात्पर्याचा या निश्चय होईपर्यंत सतत श्रवण करावे, निरूपण करावे. निरूपण कशाचं करायचं की तेच वाचायचं. तत्कथनम, तत्श्रवणम, तत्वचनम. तेच सांगावं, तेच ऐकावं, तेच बोलावं, दुसरे काहीही करू नये. जमेल का हो हे? कारण एकच बातमी एकदा हिंदी पेपरमध्ये, एकदा मराठी पेपरमध्ये वाचायची. टी व्हीवर सुद्धा हिंदी बातम्या ऐकायच्या, मराठी बातम्या ऐकायच्या, इंग्रजी बातम्या ऐकायच्या. म्हणजे अशा या बातम्या एकाच वेळी इतक्या वेळा ऐकायचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. ते आपण ऐकतो, पण अभ्यास मात्र पुन्हा पुन्हा करायचा म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो. काय तेच तेच वाचायचे असं वाटते. परंतु असं करून चालणार नाही. कारण सर्व ग्रंथांचा सतत अभ्यास केला की जीव आत्मा आहे असा अखंड विचार सतत मनामध्ये राहतो. त्या संबंधी सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि म्हणून सतत ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यानंतर मनन करावे असे सांगतात. मननात साधक बाधक विचार करावा. श्रवणानंतर मनात काही शंका तशाच असतात की तुम्ही तर सांगता आहे की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा, हे विधान ऐकलं आहे पण मला ते पटत नाही आहे. तुम्ही सांगता की मी देह नाही, मी आत्मा आहे, हे कशावरून? अशा अनेक प्रकारच्या शंका मनात निर्माण होतात. हे जग तुम्ही झालंच नाही आहे म्हणता, मग हे तर दिसते. मग या सगळ्या ज्या शंका आहे ना मनात, त्याचा आपण आधी निवाडा करावा, पृथक्करण करावं. म्हणजे मन निसंशय होते आणि समाधान प्राप्त होते. म्हणून वेदांत शास्त्र कळत नाही
तोपर्यंत श्रवण करावे. कळलं पण पटत नाही, मनन करावे. कळलं आहे, पटलं आहे, पण अजून अनुभव आला नाही, तर निधिध्यासन करावे. ते ब्रह्म मी आहे याबद्दलच्या सर्व शंका दूर सारून ते ब्रह्म मी आहे असा विचार अखंड जागृत ठेवणं म्हणजेच तर निधिध्यासन आहे हो. निधिध्यासनाला समर्थ या ओवीमध्ये निजध्यास म्हणतात. निज म्हणजे आत्मा किंवा स्वरूप आणि ध्यास म्हणजे ध्यान, अखंड त्याचे अनुसंधान. आत्मविचाराच्या ध्येयाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींचा बाध करायचा असतो. आत्मविचाराला मदत करणाऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या, मगच श्रवण मनन निधिध्यासन व्हायला मदत होते. व ज्यासाठी आपली ही सगळी धडपड सुरू आहे ना, ते ध्येय आपलं साध्य होते. म्हणून तिसऱ्या ओवीत समर्थ सांगतात, संत सज्जन मानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हई गई सर्वथा न करावी, ज्ञातेपणे करुणी श्रीराम. समर्थ साधकाला या ओवीमध्ये सावधगिरीच्या सूचना करतात. संत सज्जन महानुभवी असणाऱ्या लोकांशी पारमार्थिक चर्चा करावी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समर्थ आपल्याला इथं सांगतात. कारण आपल्याला थोडेफार माहीत असले, अभ्यास थोडाफार आपण केलेला असला की त्याचा लगेच अहंकार वाटतो. मी दासबोध 3-4 वेळा ऐकला आहे, मला त्यात काय आहे सगळं माहिती आहे असं आपल्याला वाटतं. परंतु इतक्या थोड्या अभ्यासाने हुरळून न जाता अखंड अभ्यास करावा लागतो. कारण त्यातील खाचकळगे फक्त संत श्रीगुरूंनाच माहिती असतात. आपण एखादा व्यवसाय करत असो तर त्यात रोज रोज नवीन टेक्नॉलॉजी येत असते. कम्प्युटरचाच विचार केला तर काल समजत असणारी नवीन गोष्ट कालबाह्य होऊन जाताना आपण पाहतो व नवीन येते. त्यामुळे आता एवढे मोठे महाग मोबाईल आपण घेतो, पण आज घेतलेला मोबाईल 1-1.5 वर्षामध्ये जुना व्हायला लागतो. इतकं तंत्रज्ञान विकसित होत जाते. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्याला नवीन तंत्रज्ञानाविषयी सतत माहिती घ्यावी लागते, शिकावे लागते. मग अध्यात्मशास्त्र तो गुह्य आहे हो. मग ते आपल्याला किती त्याची माहिती घ्यावं लागेल, किती शिकावं लागेल, पण त्याचा मात्र आपण कंटाळा करतो. उपनिषद काळीही आत्मज्ञान ही संकल्पना अद्वैताच्या संदर्भात होतीच तशीच ती आहे. फक्त ती भाषा आपल्याला अवघड वाटते, म्हणून तेच ज्ञान संत आपल्याला सोप्या भाषेत सांगतात, त्याचं स्पष्टीकरण करतात. सांगण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. कारण मुळातच आत्मज्ञान हे व्यवहारातील ज्ञान जसे इंद्रियांनी होते ना, तसे आत्मज्ञान होत नाही. ते इंद्रिय गोचर असल्यामुळे, अनुभव कक्षाच्या पलीकडे असल्यामुळे ते लवकर समजत नाही, त्याचा निश्चय होत नाही. म्हणून मला ते समजलेले आहे असे समजून आपण गाफील राहू नये. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या संत महानुभवांशी चर्चा करावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, एकमेकांशी चर्चा करावी. चर्चेतून अनेक गोष्टी उलगडत जातात, सहज समजतात. म्हणूनच संत संगतीचे महत्त्व सगळेच संत सांगतात. पण आपलं कसं होते की आपण जेव्हा संतांजवळ जातो किंवा श्रीगुरूंजवळ जातो ना, की आपण आपलंच त्यांना सांगत बसतो की मी हा ग्रंथ वाचलाय, मी तो ग्रंथ वाचलाय, मी असा अभ्यास केला आहे. खरं म्हणजे आपण संतांसमोर गेल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. आपण उलटच करतो की मी काय काय केलंय हाच पाढा त्यांच्यासमोर वाचतो. कारण आपल्याला वाटते की आपल्याला किती येते हे त्यांना सांगू. अहो पण ते श्रीगुरू आहेत आणि श्रीगुरू समोर आल्याबरोबर त्या व्यक्तीला ओळखत असतात. आपण किती पाण्यात आहे त्यांना चांगलं माहिती असते, त्यांना काही गरज नाही आपण सांगायची, पण आपण असं सांगतो कारण ते सांगितल्याशिवाय आपल्याला राहवतच नाही. म्हणून संतांजवळ श्रीगुरूंजवळ कोरी पाटी ठेवून जावे, म्हणजे त्यांनी सांगितलेलं ज्ञान आतमध्ये मुरू शकते. ते कोरी पाटी असले तर ते लवकर समजू शकते. म्हणूनच समर्थ आपल्याला इथं सांगतात की हयगई सर्वथा न करावी, ज्ञातेपणे करुणी श्रीराम. की आपण व्यवहारात हयगई शब्द वापरतो की एखाद्या वय 50 असेल आणि त्यांच्या वर झालेल्या लोकांना आपण नेहमी काय म्हणतो फोनवर, प्रत्यक्ष भेटीत, की बाबा आता वयाची काळजी घ्या बरं, 50 उलटली आहे, तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
हयगय प्रकृतीची करू नका. असं आपण म्हणतो ना, समर्थांना पण माहिती आहे की अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे काही लोक असतात. म्हणून स्वतःला सगळे समजते, पण ते इतरांचे काहीच ऐकून घेत नाहीत. मला सगळं कळलं, आता जाणण्यासारखं माझ्याजवळ काहीच उरलं नाही, असा ज्ञानाचा अहंकार निर्माण होऊन पुन्हा अभ्यास करण्याचा आळस, कंटाळा साधक करतात. अशी हयगय तुम्ही करू नका असा सावधानतेचा इशारा समर्थ आपल्याला देतात. अनेकांचे अनेक विचार ऐकले. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यांचे दृष्टांत वेगळे वेगळे असतात. सांगण्याची शैली वेगळी वेगळी असते. त्यामुळे ऐकलेलेच विचार पुन्हा पुन्हा ऐकून त्याचे दृढीकरण होते. ते विचार घट्ट पक्के होतात. म्हणून 4-5 जणांनी मिळून अध्यात्म चर्चा करावी. त्याने निश्चय पक्का होतो व अनुभवापर्यंत आपली वाटचाल सुरू होते. ही वाटचाल अशी सुरू ठेवण्यासाठी अनुभव येण्यापर्यंत सुरू ठेवावी असं समर्थांना अत्यंत आपल्याबद्दल कळवळा आहे. म्हणूनच पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीच होय नीच नवी श्रीराम. या ओवीचा मात्र आपण पुढच्या निरूपणामध्ये विचार करूयात. जय जय रघुवीर समर्थ.